घर होणार, तूच बांधणार. पण घराबद्दल बोललेच कसे? मी तर फक्त डील बद्दल बोलले होते ना. हे काय पुन्हा पालेभाज्या? या बघ, फ्रीज मध्ये इतक्या पालेभाज्या आहेत. अगं कोबी आणायचास, शिल्पीला आवडतो डाळ घालून. काय म्हणते मी? हा कोबी आणायचास. हा आणलाय कोबी आई. बचत काय सांगताय? काय झालं? विनाकारण हसणे म्हणजे विशीत प्रेमात पडण्याचं आणि साठीत वेळ लागण्याचं लक्षण आहे. अहो वेड मला नाही, तुमच्या सुनेला लागलंय म्हणून असते. डब्यात चिल्लर गोळा करते. काय तर म्हणे श्रेयसला घर बांधायचंय ना, त्याला थोडा हातभार. अश्विनी चिल्लर पैसे गोळा करत नाहीये, ती स्वप्न गोळा करते. त्याची खिल्ली नको उडवूस का? तिची स्वप्न कधी पूर्ण होतील हे आपण नाही सांगू शकत, पण तिची स्वप्नच श्रेयसला त्याचं नवीन घर बांधायला बळ देतील. गणू, ते साधू बाबा जे काही बोलले ना ते माझ्या मनातनं जातच नाहीये रे. आणि तुला माहितीये, ह्या जगात फक्त माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि यांचं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे फक्त तूच सांगू शकतोस ना. अरे सारदा जी नमस्ते. अरे बॉस भी नहीं आया अभी तक. मैंने पेपर्स पूरे पढ़ लिए, लेकिन आप पढ़ लीजिए. प्रॉब्लम नहीं होना चाहिए. पढ़ लीजिए आप और साइन कर दीजिए, टोकन कर लेते. लिखा पढ़ी तो होती रहेगी श्रेयस जी, पहले जरा बात कर ले. डील कैंसल. म्हणजे यांचं स्वप्न पूर्ण होणार, आमच्या स्वप्नातलं घर आम्हाला मिळणार. थँक्यू गणू. ओम नमो भगवते वासुदेव नमः. ओम नमो भगवते मंताय स्वाहा. ओ वाघमारे, तुमच्या घरचं खात नाही आमच्या चपला. लाथा काय मारताय? दारावर पाटी कोणाच्या नावाची आहे? प्रकाश वाघमारे. मग दारात चपला सुद्धा वाघमाऱ्यांच्याच राहणार, सावंतांच्या नाही. ही कुंडी कशाला इथे? हा काय सार्वजनिक बगीचा आहे? ओ सेपरेट जागा घ्या ना हे सगळं ठेवायला. माझा मुलगा चांगला 4 BHK फ्लॅट घेणार आहे, समजला? झाली दिवसाची सुरुवात. स्वप्नात तरी पाहिला होता का कधी 4 BHK? म्हणायचं काय तुम्हाला? घेऊ शकत नाही? हा उज्ज्वला चल आज चल.
आज चल. अहो काय समजवा ना ह्यांना. अरे बापरे, अहो तुमची भाजी लागली बघा करपेल. अहो ह्यांच्या नादात मी विसरलेच. चल यांच्या नादात ना 51 वेळा म्हणायचं होतं की तेच राहून गेलं. चल आत. मयुरीचे बाबा, हा झाला तुमचा फेवरेट शिरा. आई, मी तुमच्यासाठी गरम चहा आणते म्हणजे डोकं जरा शांत होईल. आलीस बाळा? मयू, एक काम कर ना, आजीला चहा नेऊन दे ना. मला उद्या डब्बा नकोय. का ग मयू? काय ग मयू, एक चपाती तशीच घेऊन आली आहेस, जेवली नाहीस का व्यवस्थित? जेवले ग. मूड गेलेला आहे बाईसाहेबांचा. मयू, असं आरशात बघून ना पिंपल बरा होत नाही. त्याच्यासाठी हा जो लेप केलाय ना, तो असा पिंपलवर लावायला लागतो. पिंपलमुळे मूड खराब करून घेण्याची क्रेझी नाहीये मी आई. मग मूड का ऑफ आहे? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मी काय केलं? तरी जबरदस्ती तू मला प्रांजलच्या बर्थडे पार्टीला पाठवलंस. आता बघ काय झालंय ते. काय झालं? अरे यार, आपण एखाद्याच्या पार्टीला गेलो ना की आपल्यालाही तशी ट्रीट द्यावी लागते. आता माझ्या बर्थडेची पण पार्टी मागतायत ते. एवढंच ना, मग दे की पार्टी. कशी देऊ? बरं, आपण एक काम करू, महागातली ना काजू कतली आणू आणि मी घरी छान बटाटे वडे करते. बटाटे वडे? का नको? डोसे करू? अगं आई यार, अशी नसते का आमची पार्टी. आमच्या हँगआउट प्लेसेस असतात. म्हणजे तुला बाहेरचं खाणं आवडतं? मी ना तुला 500 रुपये देईन. ही कुहूची बर्थडे पार्टी आहे का? अगं आजकाल लोक खूप मोठ्या मोठ्या पार्ट्या देतात. ते प्रांजलने माहितीये क्लब मध्ये दिली होती. ते क्लब वगैरे नाही, हा सांगून ठेवते मी. ऑल राईट, मी असं क्लब नाही म्हणत, पण आपल्याला डिसेंट पार्टी तरी द्यावीच लागेल. मी बाबांशी बोलते. आय नो, बाबा नाहीच म्हणणार आहेत. आय नो, बाबा होच म्हणणार आहेत. आज ना तुझ्या बाबांचं एक महत्वाचं काम पूर्ण होणार. मी तर शिरा सुद्धा करून ठेवलाय. हो जाएगा रे सब. प्रॉमिस? प्रॉमिस. चल आता पटकन फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. बाबा येतीलच इतक्यात. सजना है मुझे सजना के लिए. मयू, आगाऊपणा करू नको. आई आहे मी तुझी. कशी दिसते मी? खूप गोड दिसतेस. किती वर्ष झाली ग तुझ्या लग्नाला? 19. 19 वर्ष झाली तरी तू रोज संध्याकाळी बाबा याच्या वेळेला अशी तयार होतेस. तुला काय गरज आहे ग अजूनही बाबाने इम्प्रेस करायची? अगं, आपलं माणूस बाहेरून थकून येतं की नाही, मग त्याला आपल्याकडे बघून कसं ना मस्त वाटलं पाहिजे, म्हणजे थकवा निघून जातो. पण आई, बेसिकली ते तुझ्याकडे बघतात तरी का?
क्या बात है, काय मस्त चहा केलाय मी आज. बाबा असा चहा मी पण तुम्हाला बनवून देऊ शकते. नाही अश्विनी, तुला माहिती आहे ना, या वेळेत मला माझ्याच हातचा चहा लागतो. प्रकाश वाघमारे स्पेशल कडक चहा. अरे वा, देवाची वस्त्र वगैरे बनवणं बरी जमतात तुला. अहो बाबा, बरी काय, सुरेख बनवली आहे ताईने. बाबा आपण एक काम करूया का, सोसायटीच्या हस्तकला प्रदर्शनात ना आईंनी बनवलेली देवासाठी जी वस्त्र आहेत ना ती विकायला ठेवूया. हा चालेल. देवाची वस्त्र विकून पैसे कमवण्याची पद्धत तुझ्या माहेरी म्हात्र्यांच्यात असेल, आमच्यात वाघमारांच्यात नाही. जाऊ दे, जाऊन येतो. चला. आलो. काय ऐश्वर्या राय मेकिंग का? शिल्पी हे का साधा गजरा आहे, तुला हवा असेल तर बनवते तुझ्यासाठी. आई बघ तिच्याकडे, ती काय गजरा माळणार आहे का? बाबा प्लीज. असू दे, माझी शिल्पी साडी नेसली ना की ऐश्वर्या रायलाही लाजवेल. पण तुझी आई रोज संध्याकाळी इतकी तयार होऊन बसते, पण मला तिच्यात काही फरक मात्र दिसत नाही. तुला फरक दिसावा म्हणून ती तयार होतच नाही ग. अहो काम झालं का? चहा दे मला. काय ग, आल्या चहाची ऑर्डर. मौनव्रत झालंय का इकडे? गजरा वाया गेला. चहा. हो जाएगा रे सब. शिरा सर. अरे बापरे, अरे वा, काय फक्कड शिरा झालाय. काय स्पेशल आज? यांचं एक महत्वाचं काम होणार होतं ना, म्हणून. मोठी डील झाली. अरे वा, तरीच म्हटलं हा शिरा इतका गोड कसा आज. बदाम बेदाणे घालून केलाय शिरा बाबा. मिशन पैशांची बचतला स्किप मारून. हा, याचा अर्थ डील फार मोठं होतं. आणि मोठं डील म्हणजे मोठं कमिशन, हो ना? कितीचं डील होतं श्रेयस? अरे सांग ना. तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचंय ना बाबा? हो. अरे आनंदाची बातमी तू स्वतः सांगितली तर आनंदच होईल. चपाती वडा अश्विनी. हो. याला ना असुरी आनंद घेणे म्हणतात. म्हणजे आवा तुम्हाला मजा येते का हे सगळं करून? नाही म्हणजे सगळ्यांना दाखवायचं मुलगा कसा नालायक आहे माझा. माझ्या थोबाडाकडे बघून कळतंय ना डील नाही झाली, तरी सुद्धा मुद्दाम डील 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 डील. हे अश्विनी, त्याला शिरा दे आणि चपाती पण दे. दे ग अश्विनी, एक वाटी शिरा दे. पाहिलं, हे खिचवणं असतं. अरे हाच म्हणाला ना शिरा दे म्हणून. आणखी अनबिलीवेबल.
अरे एक डील नाही झालं तर दुसरं होईल, एवढं काय मनावर घ्यायचं. बरोबर आहे बाबा तुमचं. हा. तुम्ही शेअर्स घेता पेपरवर, विकताही पेपरवर. नुकसान झाल्याचं दुःख हे तुम्हाला काय करणार हो? मयू, बाबांना भाजी वाढ. नकोय मला. अहो तुम्ही आता जेवणावर राग का काढताय तुम्ही पण? छे छे, जेवणावर कसा राग काढला? यांचं ऐकून जेवणावर राग काढायला लागलो ना तर झालं, आयुष्यभर उपाशीच राहावं लागेल मला. गोड गोड झाला शिरा. अहो मी काय म्हणते, तुम्ही एखादं काम करायचं ठरवलं ना तर ते कुणाला ना सांगत जाऊ नका. लोकांची नजर लागते आणि मग काम नाही होत. मी घरातच सांगितलं होतं ना. अरे यार, ही कट का करते माझे फोन? हो पण कुणालाच नाही सांगायचं. अगदी मलाही नाही सांगितलं तरी चालेल. मी अशा 50 डील क्रॅक करीन का? माझं डोकं फिरलं बाबांमुळे. जाऊ दे ना. अहो मी काय म्हणते, उद्या आपल्या मयूचा वाढदिवस आहे ना. तिची इच्छा होती, म्हणजे तिला तिच्या मित्रमैत्रिणींना ना मोठी पार्टी द्यायची आहे. आजकाल काय सगळेच देतात. ती मला म्हणाली बाबा नाही म्हणतील, पण मी तिला म्हंटल की बाबा का नाही म्हणतील, उलट ते म्हणतील की मी पैसे देतो, तुझ्या मित्रमैत्रिणींना मोठी पार्टी दे. हो ना? काही बोलतेस का ग? हा, कशाला पाहिजे अशा महागड्या पार्ट्या? आणि वय काय तिचं पार्ट्या करण्याला? अहो उद्या 18 वर्षाची होती ती. मग तर अजिबात नको. पुढे काय करायचंय त्याचा विचार करा ना. पार्ट्या कसल्या करताय? हो पण मी काय म्हणते, अरे श्रेयस, अरे वहिनी काय म्हणता? मजेत. वहिनी, लोणचं आहे ना अप्रतिम झालं होतं. अहो बेस्ट फ्रेंडला पण काहीतरी शिकवा. कशाला? अहो तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल ना तेव्हा मला सांगा, मी करून देईन तुम्हाला. अहो काय वहिनी, तुम्ही इथे आहात तोपर्यंत ठीक आहे. आता काय बाबा, तुम्ही मोठ्या घरात जाणार. अहो आज तुमच्या साहेबांनी मोठं डील केलंय वहिनी. मी निघते, तुम्ही बोला. अरे श्रेयस, अरे काय झालं? आरडानी पलटी मारली यार. हा? आयु किती वाट बघायला लावलीस? फोन का कट केलीस माझे? काय झालं? बाबा काय म्हणाले सांग. बाबा काय म्हणाले मला सांग. मयू, आई, पार्टी होणार नसेल ना तर तो पिंपल राहू देत असा. त्याला व्हायचं तेव्हा होईल तो बरा. ए अगं जरा हळू बोला ना ग. गुड नाईट. तुला पण गुड नाईट. आई, काय आहे तुझं? उठ हो. एवढेच पुरणार आहेत की अजून हवेत? अगं बाबा हो म्हणाले. हो म्हणणारच होते. तुला उगाच बाबांवर चिडचिड करतेस. पण तू कसं कन्व्हिन्स केलंस त्यांना?
मी काहीच नाही म्हणाले. उलट तेच मला म्हणाले की आपल्या मयूचा 18वा वाढदिवस आहे, आपण मस्त साजरा करूया. खरंच असं म्हणाले ते? खूप प्रेम करतात ग तुझ्यावरती. आपल्या सगळ्यांसाठी ना त्यांचा जीव तुटतो बघ. काही गोष्टी ना फॉर्मॅलिटी म्हणून कराव्या लागतात. हा, जसं की हेच रोज रात्री नित्य नियमाने बायको बरोबर वॉकला येणं, मग मूड कितीही ऑफ असला किंवा एखादं डील बुडालेलं असलं तरी पण. पांड्या, ही पण एक डीलच आहे ना. खूप इम्पॉर्टंट आणि लॉंग टर्म डील. म्हणजे पांड्या, तुला ना प्रत्येक गोष्ट अशी भरवून सांगावी लागते. तुझ्या घरी सगळ्या कामांसाठी बाई आहे ना? हो आहे. किती पगार देतोस रे? 9-9.5 आणि हल्लीच तू वहिनी बरोबर मनालीला जाऊन आलास? हो. किती खर्च झाला? 50-55 माझी बायको अश्विनी घरातली सगळी कामं करते. गेली 6 वर्ष आम्ही कुठेही फिरायला गेलेलो नाही. त्यात आईचा स्वभाव तुला माहितीच आहे. त्यात गेली 2 वर्ष शिल्पी पण इकडेच आहे. आधी कुहूचं करायची, आता संजूचं सुद्धा अश्विनीच करते. पण मला कुठेतरी बाहेर गावी हिल स्टेशनला घेऊन चल किंवा एखादा दागिना घेऊन दे असं अश्विनी कधीच म्हणत नाही. मग रात्री असं अर्धा तास वॉक करून इतका मोठा फायदा होणार असेल म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट अँड मॅक्सिमम प्रॉफिट. मग ही चांगली डील आहे ना? ए भाई, अरे तू आहे ना 1 नंबरचा डील मास्टर आहे. पण एक सांगू, अश्विनी वहिनी आहे ना खरंच खूप साध्या आहेत यार. साधेपणा आणि बावळटपणा यात एक थिन लाईन आहे. नीच. 1 नंबरचा नीच आहेस तू. आई, तुला माहिती तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू ना बाबांमध्ये कधी काही वाईट बघूच शकत नाहीस. असेल तर दिसेल ना. असं बोलायचं नाही त्यांच्याबद्दल. वडील आहेत तुझे ते. सोड ना आई. ए अगं, तुम्हाला बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोला ना. मला सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं. तुझ्या आई जर का घरी नसतं बसायचं. तू झोप शिल्पी. आई, तू बाबांना सांग लवकर मोठं घर बांधा, आपण शिफ्ट होऊया. प्रयत्न तर तोच होता रे पांड्या. हे डील झालं असतं ना, सॉलिड कमिशन मिळालं असतं. ए भाई, ते कमिशन बिमिशन सोड आता. तू एखाद्या फ्री हिटवर डायरेक्ट 6 मार. पूर्ण डील तुलाच कसं घेता येईल असं काहीतरी कर रे. अरे तसा चान्स मिळाला हवा ना पांड्या. इतकी वर्ष इतक्या लोकांना त्यांचे ड्रीम होम्स मिळवून दिले मी. माझं ड्रीम होम कधी होणार? होणार, लवकरच होणार बघ. तुझे बाबा ना स्वतःच्या मेहनतीने आपलं मोठं घर बांधणार. माझ्या गणूने मला सांगितलंय. आई, तू ना गोडेस्ट आई आहेस. लव्ह यू. आय लव्ह यू टू बाळा.